अमरावती शहरातील सायन्स मैदान येथे मोठी प्रदर्शनी भरली आहे। शासनाच्या माध्यमातून ही प्रदर्शनी सध्या सुरू आहे। यात महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवता आपल्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट वस्तू तयार करून त्या विक्रीस उपलब्ध ठेवल्या आहे। तर या वस्तूला मोठ्या प्रमाणात येथील ग्राहकांनी व शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। तर या वस्तूमध्ये शेतकऱ्याकरता हे उपयोगाचे खतं म्हणून शेतीसाठी त्यांनी गांडूळ खताची निर्मिती केली आहे। या संदर्भात महिला बचत गटाच्या सचिव यांनी या संदर्भात यातून विस्तृत माहिती दिली आहे। शहरातील सायन्सकोर मैदान येथे महिला विकास स्वयंसहाय्यता समूह यांच्या वतीने शेंदोळा बुद्रुक तालुका तिवसा यांनी आपला बचत गटाच्या माध्यमातून ज्या वस्तू बनवल्या किंवा जो त्यांनी त्यांच्या माध्यमातून जे काही काढलेले आहे त्यांच्या माध्यमातून किंवा वाहतून त्यांनी प्रदर्शन ठरवलं इथं आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांची इथं गर्दी आहे सध्या आपण पाहायला दिसत आहे। त्यांनी स्वतः हे प्रोडक्ट केले आहे। विशेष म्हणजे आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि राज्यात जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्राचा नंबरही सध्या देशात लागलेला आहे कृषीप्रधान म्हणून आणि सर्वात जास्त कृषीचं जे सहकार्य आहे आपल्या राज्यातून होत आहे। आणि या संदर्भात ज्या महिला बचत गटांनी एक अतिशय उत्कृष्ट गांडूळ खत शेतकऱ्यांना निर्मिती करता मिळालं आहे आणि त्यांच्या माध्यमातून उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात ते आपल्यासोबत बोलणार आहे। काय गांडूळ खत आहे आणि काय फायदा आहे शेतीला याचा? नमस्कार, हे आमचं सेकंडरी गांडूळ खत आहे। हे आम्ही आमच्या शेतात बनवतो। या गांडूळ खताचं वैशिष्ट्य असं म्हणजे की आम्ही ज्यावेळेस हे खत बनवतो त्याच्यामध्ये आम्ही जीवामृत त्यानंतर S9 कल्चर ESB त्यानंतर आम्ही याच्यामध्ये ट्रायकोडर्मा वगैरे टाकून देतो, जेणेकरून शेतीला आपण ज्यावेळेस झाडांना हे खत देतो तर त्याला बुरशी लागत नाही किंवा मग जे झाडांमध्ये काही खोडकिडा वगैरेचं प्रमाण वाढतं ते त्याच्यापासून कमी होतं आणि त्याच कारणाने शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं। कोणत्या पिकाला आहे तुमचं खत चालू शकतो? सर्व प्रकारच्या पिकांना हे खत चालतं आणि मेन म्हणजे विषय हा आहे की शेतकऱ्यांचा याच्यापासून खर्च वाचतो, याच्यामुळे खर्च वाचतो। कारण आपण मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो तर बाहेर ठिकाणी जर DAP वगैरे सारखी खतं घ्यायला गेलो तर आपल्याला दुप्पट खर्च येतो आणि आमच्या खताचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही 20 रुपये किलोनीच देतो, त्याच्यामुळे हे 2000 रुपये क्विंटल पडतो। आपल्या गटात किती महिला आहे या संदर्भात? आमच्या गटात 11 महिला आहेत आणि 11ही महिला याच्यामध्ये कार्यरत आहेत। जैविक निविष्ठा केंद्र आहे आमचं, त्यामधलं हे एक गांडूळ खत आहे। तुम्हाला जर शेतकऱ्याची अशी मागणी झाली की आम्हाला मोठ्या प्रमाणात खताची आवश्यकता आहे, राज्यातून तुम्हाला मागणी येऊ शकते, जिल्ह्यातून मागणी येऊ शकते, त्याची उत्पादन तुम्ही करू शकता का? हो, आम्ही टनाने खत देऊ शकतो। उद्या महिला दिन आहे, महिला दिनाचा काय संदेश असेल आपला महिलांना? महिला दिनानिमित्त एवढा संदेश सांगू इच्छिते की स्त्री फक्त आपल्या पायावर एवढी तरी उभी असली पाहिजे की जेणेकरून घरच्यांनी असं नाही म्हटलं पाहिजे की तू घरी राहते आणि काहीच करू शकत नाही, एवढं नाही न म्हणता तिने असं म्हणजे घरातून निघालं पाहिजे बाहेर आणि काहीतरी स्वतःच्या पायावर उभं झालं। तुम्ही कुठला आहे, तुमचा परिचय काय आहे? माझं नाव मयुरी प्रितेश दसकट, मी शेंदोळा बुद्रुक तिवसा तालुका। उद्या महिला दिन आहे, त्या माध्यमातून महिलांना एक संदेश दिला आहे की आपण स्वतः आत्मनिर्भर व्हावं, आपला उद्योग स्थापन करावा, जेणेकरून कौटुंबिक जीवनात आपल्या पतीसोबतच पतीचाही हातभार लागावा आणि दोघांनी मिळून आपला संसार कसा चालावा हेच महिलेने आपल्याला आता शेंदोळा बुद्रुक येथील सांगितलं आहे।